नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे 26 या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर चला आजचा पहिला प्रश्न पाहूया. अलीकडे कोणत्या क्रिकेटपटूला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे वैभव सूर्यवंशी. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हे 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी दिले जाते. तर हे पुरस्कार दरवर्षी भारताच्या राष्ट्रपतीकडून, म्हणजेच द्रौपदी मुर्मू सध्याच्या राष्ट्रपती आहेत, यांच्याकडून दिलेले आहे. या पुरस्कारात पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र याचा समावेश असतो. 2025मध्ये 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकूण 20 मुलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यापैकी 2 मुलांना मरणोपरांत पुरस्कार देण्यात आलेले आहे. हा पुरस्कार 6 श्रेणींमध्ये दिला जातो. शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा 6 श्रेणीमध्ये दिला जातो. तर आता 2 मुलं कोणती आहेत ती मरणोपरांत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर एक आहे योमा प्रिया, तमिळनाडूचा आहे हा, 9 वर्षाचा, आणि कमलेश कुमार हा बिहारचा आहे, याचं वय 11 वर्ष. यांना मरणोपरांत हा पुरस्कार दिलेला आहे. का मिळालेला आहे? तर त्या दोघांनी देखील इतरांचे प्राण वाचवताना त्यांनी स्वतःचे प्राण गमावले. 10 वर्षीय श्रवण सिंग याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी आपल्या सीमावर्ती गावाजवळ तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना पाणी, दूध, लस्सी वगैरे असं पुरवली होती. त्यामुळे त्याला देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर वैभव सूर्यवंशी हे 14 वर्षाचे आहेत. हे बिहारमधील समस्तीपूर येथील असून हे आपण मागेच बघितलं होतं की हे पुरुषांच्या लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे आणि सर्वात जलद शतक करणारे सर्वात कमी वयाचे क्रिकेटपटू ठरले आहेत. त्यांच्या नावावर सर्वात कमी वयात IPL खेळण्याचा विक्रम देखील आहे. ते राजस्थान रॉयल्समधून खेळतात. IPLमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध 35 चेंडूमध्ये शतक झळकावून ते IPL इतिहासातील सर्वात कमी वयाचे शतकवीर देखील ठरलेले आहेत. तसेच हे शतक IPL इतिहासात देखील एखाद्या भारतीय खेळाडूने केलेले सर्वात जलद शतक असून ख्रिस गेल नंतर हा एकूण दुसरे सर्वात जलद शतक आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर कोणी विकसित केला? तर याचं योग्य आन्सर आहे वॉक्सेल ग्रिड्स. वॉक्सेल ग्रिड्स हे जोहो समर्पित भारतीय मेडटेक स्टार्टअप असून त्यांनी भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर विकसित केलेला आहे. तर त्याची एकूण क्षमता 1.5 टेस्ला इतकी आहे. हा MRI स्कॅनर पारंपरिक MRI मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या महागड्या द्रव्य हिलियमऐवजी द्रव नायट्रोजनचा वापर करतो आणि त्यामुळे निर्मिती खर्च सुमारे 40% कमी होणार आहे. तर सध्या हा MRI स्कॅनर महाराष्ट्रामधील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनमध्ये बसवण्यात आलेला आहे आणि लवकरच एम्स दिल्लीसारख्या संस्थांमध्येही चाचणीसाठी स्थापित करले जाणार आहे. त्यामुळे भारताची वैद्यकीय उपकरणाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि तसेच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांना चालना मिळणार आहे आणि ज्यामुळे MRI स्कॅनचा खर्च सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा होईल. MRIचा फुल फॉर्म काय आहे? मॅग्नेटिक रिसॉन्स इमॅजिंग. वॉक्सेल ग्रिड्स जोहोद्वारे समर्थित भारतीय मेडटेक स्टार्टअप आहे. हेच त्याचे संस्थापक आहेत अर्जुन अरुणाचलम. तर असेच काही पहिले संबंधित काही प्रश्न बनतील ते बघूया 2025चे. तर भारताच्या पहिल्या खाजगी क्षेत्रातील नॅव्हिगेशन केंद्राचे उद्घाटन केरळमधील तिरुवनंतपुरम येथे करण्यात आले. भारताचे पहिले वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ IGIA आणि भारताची पहिली समर्पित फॉरेस्ट युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे बांधली. भारताची पहिली AI इंडस्ट्री असोसिएशन याचे पहिले अध्यक्ष विजय कलंत्री. मध्य प्रदेश सरकार भारताचा पहिला राज्यस्तरीय मल्टीनॅशनल कॉरिडॉर तयार करण्यात आला. यामध्ये 5 टायगर रिझर्व एकमेकांना जोडले जातील. कोणते तर पन्ना टायगर रिझर्व, बांधवगड टायगर रिझर्व, संजय दुर्बी टायगर रिझर्व, कान्हा टायगर रिझर्व, सतपुडा टायगर रिझर्व. या कॉरिडॉरची एकूण लांबी 961 किमी आहे.
भारताचा पहिला हायड्रोकायनेटिक पॉवर प्लांट हा पंजाबमधील नागल कालव्यात सुरू करण्यात आलेला आहे. आणि भारताचा पहिला प्रायव्हेट PSLV हा HAL आणि L&T यांनी तयार केला आहे. आणि या लॉन्च व्हेकलद्वारे पुढील वर्षी ओशनसट नावाचा उपग्रह लॉन्च केला जाणार आहे. PSLV हे भारताचे पहिले लॉन्च व्हेकल होते ज्यामध्ये लिक्विड स्टेजचा वापर करण्यात आले आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या चर्चेत असणाऱ्या काही पहिल्या गोष्टी होत्या. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. मायक्रोमिटिओराइट्समुळे शेंजाऊ 20 कॅप्सूल कोणत्या देशाचे नुकसानग्रस्त झाले? तर याचं योग्य आन्सर आहे चीन. तर चीन देशाने एप्रिल 2025मध्ये शेंजाऊ 20 हे मानवी अंतरिक्षयान लॉन्च केले होते. तर या यानामुळे 3 अंतरिक्षवीर तियांगोंग अंतरिक्ष स्थानकावर गेले होते. परंतु सध्या मायक्रोमिटिओराइट्स आणि ऑर्बिटल डॅब्रिसमुळे या कॅप्सूलला नुकसान झालेलं आहे. तर या नैसर्गिकरित्या आढळणारे अतिशय सूक्ष्म कण असतात. त्यांचा आकार काही मायक्रोमीटरपासून सुमारे 2 मिमीपर्यंत असतो. हे प्रामुख्याने क्षुद्रग्रहाच्या धडकांमुळे आणि धूमकेतूंमधून निर्माण होतात. तर हे कण अत्यंत उच्च वेगाने प्रवास करतात आणि त्यामुळे कक्षेत असताना धुळीच्या आकाराचे कणसुद्धा इतकी गतिज ऊर्जा बाळगतात की ते अंतरिक्षयानातील ऑनबोर्ड प्रणालींना गंभीर किंवा विनाशकारी नुकसान पोचवू शकतात. ऑर्बिटल ड्रॅब्रिस कक्षीय मलबा हा पृथ्वीच्या कक्षेत असलेला मानवनिर्मित पण आता निष्क्रिय झालेल्या वस्तूंनी तयार होतोय. यामुळे निष्क्रिय उपग्रह, रॉकेटचे तुकडे, टकरांमुळे निर्माण झालेले अवशेष तसेच उपग्रह विरोधी चाचण्यांचे अवशेष यांचा समावेश होतो. हे साधारणतः 10 किमी सेकंदाने वेगाने फिरतात आणि धडकेच्या वेळी गंभीर नुकसान करण्याचे सक्षम असतात. तर लक्षात ठेवा. चायनाची कॅपिटल काय आहे? बीजिंग. करन्सी आहे रेनबीन. प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग. तर चायना रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न आपण करंट अफेअर्सचे रिवाईज करूया एकदा. कोल्ड सीप नावाचे डीप सी स्पेस स्टेशन दक्षिण चीन समुद्रात 2000 मीटर खोलीवर उभारणार आहे. फिडे महिला विश्व अजिंक्यपद 2025 चीनमध्ये जू विंगजुन यांनी जिंकले. जगातील पहिला थेरियम मॉल्टन सॉल्ट अणुऊर्जा रिॲक्टर चीनने गोबी वाळवंटात सुरू केला. जगातील पहिली ह्युमनॉइड रोबोट ऑफ मॅरेथॉन चीनमध्ये आयोजित करण्यात आली. जगातील पहिले व्यावसायिक 10G ब्रॉडबँड नेटवर्क चीनने लॉन्च केले. चीनने गैर अणुऊर्जा हायड्रोजन बॉम्ब यशस्वीरित्या चाचणी केली. ग्लोबल विंड रिपोर्ट 2025मध्ये चीन 4थ्या क्रमांकावर आला. 11वे महिला आशियाई कप ट्रॉफी आशियाई कप हॉकी 2025 ही हाँगझोऊ चीनमध्ये झाली. बारूदविरहित ब्लॅकआउट बॉम्ब चीनने विकसित केलेला आहे. तर या काही चीन रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न होते करंट अफेअर्सचे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. टाटा ॲडव्हान्स सिस्टमने WAP 8x8 बख्तरबंद वाहनांची निर्यात कोणत्या देशाला केली? तर याचं योग्य आन्सर आहे मोरोक्को. टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या WAP 8x8 बख्तरबंद वाहनांना पहिला तुकडा रॉयल मोरोक्कन आर्मीला सुपूर्द केलेला आहे. ही डिलिव्हरी महत्त्वाची आहे कारण भारतीय विकसित 8x8 प्लॅटफॉर्मचा कोणत्याही परदेशी सेनेला झालेला हा पहिला निर्यात करार आहे. WAPचा फुल फॉर्म काय आहे? तर व्हील्ड आर्म प्लॅटफॉर्म. हे एक उभयचर पायदळ लढाऊ वाहन असून ते उच्च गतिशीलता, संरक्षण आणि मारक क्षमतेसाठी डिझाईन केलेले आहे. हे IFV आणि APC ॲम्ब्युलन्स, कमांड पोस्ट इत्यादी स्वरूपात वापरता येते. निर्मिती कोणी केली? तर इथली की टाटा ॲडव्हान्स सिस्टम यांनी केलेली आहे. ही वाहने मोरोकोमधील बेरेशिद येथे असलेल्या TASL याच्या नवीन उत्पादन केंद्रात तयार करण्यात आली आहे आणि ही सुविधा भारतीय खाजगी कंपनीने परदेशात उभारलेली ही पहिली संरक्षण उत्पादन युनिट आहे. हा करार टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड पुढील 3 वर्षात मोरोक्कोला 150 WAP 8x8 बख्तरबंद वाहने तयार करून देणार आहे. आणि WTOची स्थापना करणारा मोरोक्कोचा करार हा 1994मध्ये मोरोक्कोच्या मॅरॅकेच येथे स्वाक्षरित करण्यात आलेला होता. तर हे काही महत्त्वाची नोट होती. तर लक्षात ठेवा.
की मॅपमध्ये पाहून घ्या. मोरोक्कोची राजधानी रबात, याचे चलन आहे मोरक्कन दिरहम, याचे पंतप्रधान वर्तमानचे आहेत अजीज अखानुश. याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत पहिली विदेशी भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प हा मोरोक्को येथे झाला. आणि फिफा अरब कप 2025 हा कतार येथे झाला. मोरोक्को याला दुसरे विजेतेपद मिळाले. उपविजेता हे जॉर्डन ठरला. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 40वी आशियाई जलपक्षी जनगणना कुठे होणार आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कोरिंगा वन्यजीव अभयारण्य. तर 10 व 11 जानेवारी 2026 रोजी आंध्र प्रदेशमधील कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आणि त्यांच्या आसपासच्या वेटलँड्समध्ये 40वी आशियाई जलपक्षी गणना आयोजित केली जाणार आहे. तर ही 40वी आशियाई जलपक्षी गणना तसेच 60वी आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणना असणार आहे. ह्यामागचा उद्देश काय आहे? तर आर्द्रभूमी आणि जलपक्ष्यांच्या संरक्षण व व्यवस्थापनासाठी माहिती संकलन करणे, आर्द्रभूमीच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे आणि प्रजातींच्या लोकसंख्येमधील बदलांचे निरीक्षण करणे. कोरिंगा वन्यजीव अभयारण्यात ही गणना 10व्यांदा होत आहे. कोरिंगा वन्यजीव अभयारण्य ही भौगोलिक स्थिती हे आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे गोदावरी मुहाण्यावर स्थित आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबननंतर भारतातील दुसरे सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र हे येथे आहे. येथे मॅंग्रोव्हच्या 24पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. हिवाळ्यात येथे सायबेरिया, रशिया आणि मंगोलिया येथून पक्षी येतात. पक्षी 120पेक्षा अधिक प्रजाती 2025च्या मागील गणनेत 106 प्रजाती म्हणजेच 39,725 पक्षी नोंदवले गेलेले आहेत. 2026च्या गणनेत विशेष लक्ष केंद्रित केल्या जाणाऱ्या 4 प्रजाती कोणत्या आहेत? तर इंडियन स्कीमर, ग्रेट नॉट, युरेशियन कर्फ्यू, युरेशियन ऑयस्टॅक्चर. पक्ष्यांच्या अभ्यासाला पक्षीविज्ञान म्हणजेच ऑर्निटोलॉजी असे म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. क्यूमार्क क्वालिटी गेटवे आणि क्वालिटी पासपोर्ट कोणी सुरू केले? तर याचं आन्सर आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. भारतीय गुणवत्ता परिषद ह्याने अलीकडे क्यूमार्क म्हणजे क्यूमार्क क्वालिटी सेतू आणि सिंगल वन स्टॉप ॲक्रेडिटेशन प्लॅटफॉर्म ज्याला क्वालिटी पासपोर्ट असेही म्हटले जाते याची घोषणा केलेली आहे. हे उपक्रम MSMEs, प्रयोगशाळा आणि रुग्णालयांसाठी प्रमाणन प्रक्रिया सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे आणि फसवणूक रोखण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना गुणवत्तेची खात्री करता येईल तसेच तक्रारींचे निराकरण होण्यास मदत देखील मिळेल. त्यांची कार्य काय आहेत? क्यूमार्क हा प्रयोगशाळा रुग्णालयातील MSMEसाठी QR कोड असलेला गुणवत्ता चिन्ह आहे आणि नागरिक हा QR कोड स्कॅन करून कोणत्याही संस्थेच्या मान्यतेची प्रामाणिकता त्वरित तपासू शकतील आणि त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांचा आळा बसेल आणि पूर्ण पारदर्शकता येईल. आणि क्वालिटी सेतू म्हणजे ही तक्रारींच्या वेळेत निराकरणासाठी सुरक्षित तिकीट आधारित प्रणाली आहे. यामुळे गुणवत्ता संबंधित तक्रारींविरुद्ध ठरवलेल्या कालमर्यादेत कारवाई होईल आणि प्रतिसाद दिला जाईल याची खात्री केली जाईल. सिंगल पेपरलेस वन स्टॉप ॲक्रिडिटेशन प्लॅटफॉर्म हा एक विविध ॲक्रिडिटेशन पोर्टल्सना एका डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये एकत्र आणेल आणि यामुळे संस्थांसाठी प्रमाण होणे अधिक सोपे आणि कागदविरहित होईल. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे पहिले PPP मॉडेल वैद्यकीय महाविद्यालयात कुठे उभारले जाणार आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मध्य प्रदेश. तर अलीकडे आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी मध्य प्रदेशातील धार आणि बैतूल जिल्ह्यामध्ये PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम केलेला आहे. PPP मॉडेलवर आधारित ही देशातील पहिली वैद्यकीय महाविद्यालय ठरणार आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पहिले आणि बैतूल जिल्ह्यातील दुसरे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे आणि ही वैद्यकीय महाविद्यालये सरकार आणि स्वामी विवेकानंद शिक्षणधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त सहभागातून विकसित केली जाणार आहे. यासाठी सरकारने फाउंडेशनला 25 एकर जमीन ₹1 लीजवर दिलेली आहे. बाकी मध्य प्रदेश याची राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल. मध्य प्रदेशचा राजकीय प्राणी आहे बारासिंगा
राजकीय पक्ष आहे दूधराज, वृक्ष आहे वड, खेळ आहे मलखांब, फूल आहे पांढरी लिली आणि राज्यमासा आहे महाशीर. मध्य प्रदेश रिलेटेड काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न बघून घेऊया. तर आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती वत्सला हिचे नुकतेच मध्य प्रदेशातील पन्ना टायगर रिझर्व्ह येथे निधन झाले. वय 100 वर्षापेक्षा जास्त होते. भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज हे देखील मध्य प्रदेशात उघडले जाणार असून ते जबलपूर येथे असेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील उमरिया गावात भारत अर्थ मोवर्स लिमिटेड यांनी रेल हब मॅन्युफॅक्चरिंग युनिटची पायाभरणी केलेली आहे. नाव काय आहे तर आहे ब्रह्मा. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलची पहिली आवृत्ती कुठे होणार आहे? श्रीनगरच्या डल लेक. आणि मॅस्कॉट काय आहे? रंगीबेरंगी हिमालयन किंगफिशर. पहिला त्रिसेवा सेमिनार रणसंवाद हा मध्य प्रदेशमधील महू येथे होणार आहे. देशातील पहिले भिकारीमुक्त शहर देखील इंदोर ठरले. मध्य प्रदेशमधील इंदोर ठरले. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025मध्ये पहिला क्रमांक इंदोरचा आलेला आहे. आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024-25चे 9वे संस्करणमध्ये सुपर स्वच्छ लीगमध्ये पहिला क्रमांक देखील याच्यामध्ये देखील इंदोरचा आलेला आहे. भारताची पहिली चिता सफारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे सुरू होणार आहे. आणि NHIने मध्य प्रदेशातील NH45 ह्या एका भागावर भारताची पहिली वन्यजीव सुरक्षित रस्ता योजना सुरू केलेली आहे. त्याची लांबी एकूण 11.96 किमी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर INS अरिहंतवरून कोणत्या अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली? तर याचं योग्य आन्सर आहे K4. DRDOने अलीकडेच परमाणू सक्षम पनडुबी INS अरिहंत याची K4 परमाणू सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलेले आहे. कुठे केले तर बंगालच्या खाडी इथे. आणि अरिहंत ही भारताची दुसरी स्वदेशी परमाणु पनडुबी आहे. K4 हे DRDOद्वारे विकसित केलेले मध्यम अंतराचे पनडुबी लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, जे 3500 किमी पर्यंतच्या अंतरावर हल्ला करू शकते आणि परमाणु शस्त्र वाहन नेण्यास सक्षम आहे. भारताची पहिली स्वदेशी कोणती आहे तर INS अरिहंत आहे, परंतु ती फक्त K15 क्षेपणास्त्र 750 किमी रेंज इतकी घेऊन जाऊ शकते. तर DRDOची स्थापना कधी झाली? 1958 रोजी. याचे हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे आहे. याचे सध्याचे चेअरमॅन आहेत डॉक्टर समीर V कामत आणि पहिले जनरल होते डॉक्टर SS भटनागर. ह्याचं मोटो आहे बलस्य मूल विज्ञानम. भोलोसिंग कोठारी हे पहिले चेअरमॅन नव्हते, तर ते नंतर संरक्षण मंत्रीचे सायंटिफिक ॲडवायझर होते. तर हे मुद्दे काही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय सायबर अपराध विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे 24 डिसेंबर. तर प्रत्येक वर्षी 24 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम विरोधी दिवस साजरा करतात आणि या दिवसाचा उद्देश जगभरात सायबर क्राईमबद्दल जनजागृती वाढवणे आहे. 24 डिसेंबर आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम दिवस हा पहिल्यांदाच साजरा करत आहे. संदर्भ हा दिवस होनाई कन्व्हेन्शनच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, कारण ज्याचे पालन 24 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले. ही एक आंतरराष्ट्रीय संधी आहे. यातील पहिली जागतिक संधी आहे ज्याने सायबर क्राईमशी लढण्यासाठी कायदेशीर बंधनात्मक नियम घातले आहेत. सायबर क्राईमचा उद्देश ह्या डे सेलिब्रेट करण्याचा उद्देश हेच आहे की सायबर क्राईम कमी करणे आणि सायबर क्राईमशी संबंधित जागतिक संस्थांमध्ये माहिती सामायिकरण सुलभ करणे. तर आतापर्यंतचे महत्त्वाचे डिसेंबरचे सर्व दिवस पुन्हा एकदा रिवाईज करूया. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस, नागालँड स्थापना दिवस, BSF स्थापना दिवस. 2 तारखेला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी उन्मूलन दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस. 3 तारखेला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस. 4 तारखेला भारतीय नौदल दिवस, आंतरराष्ट्रीय चिता दिवस, आंतरराष्ट्रीय बँक दिवस. 5 तारखेला जागतिक मुद्रा दिवस, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस. 7 तारखेला सशस्त्र सेना झेंडा दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमानन वाहतूक दिवस. 9 तारखेला भ्रष्टाचार विरोधी दिवस,
10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस, 11 डिसेंबर जागतिक पर्वत दिवस, 12 तारीख सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिवस, 14 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 तारीख विजय दिवस, 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, अल्पसंख्याक अधिकार दिवस, 19 तारीख गोवामुक्ती दिवस, 20 तारीख आंतरराष्ट्रीय मानवी एक्झिट दिवस, 21 तारीख जागतिक ध्यान दिवस, जागतिक बास्केटबॉल दिवस, राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर, 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस, 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस, 26 डिसेंबर वीर बाल दिवस आणि 27 तारीख आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिवस. तर हे काही डिसेंबरचे महत्त्वाचे डेज होते, ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल चेस लीग 2025चे विजेते कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे अल्पाईन SG पायपर्स. तर याचे आयोजन कुठे झाले? मुंबई, महाराष्ट्र इथे. आणि विजेता आपण बघितलं अल्पाईन SG पायपर्स झाले. उपविजेता कोण म्हणजे रनरअप कोण ठरले? तर त्रिवेणी कॉन्स्टेबल किंग्स. तर हे लक्षात ठेवा. बाकी आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. कमेंट करून नक्की सांगा सेशन कसा वाटला. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.